आणि आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतरही आता मनोज जरांगे पुन्हा चांगलेच चवताळले। यावेळी मात्र सरकारसह वृत्तवाहिन्या आणि थेट निवडणूक आयोगावर त्यांनी घणाघाती टीका केली आहे। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं थेट आव्हानच त्यांनी आयोगाला दिलंय। नेत्यांनाही गावात प्रचाराकरता फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मनोज जरांगेंकडे कोणतीही नैतिकता नाही अशा शब्दात मराठा समन्वयक ज्ञानेश्वर आमले यांनी टीका केली। आंदोलन सुरू असताना 40 ते 50 तरुणांनी आत्मबलिदान दिलं, मात्र जरांगे जेसीबीतून स्वतःवर फुलं उधळून घेत होते अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला। वाशीत झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याकरता आत्ताचं आंदोलन करत असल्याचं ते म्हणाले। मंत्री छगन भुजबळांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनीही मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यानं पंकज भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मालेगावच्या नागाव परिसरामध्ये पंकज भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगेंच्या एकेकाळचे समर्थक संगीता वानखेडे यांनी सुद्धा जरांगेंवर आता गंभीर आरोप केलेत। अजय बारस्कर यांनी जरांगेंवर आरोप केल्यानंतर आता संगीता वानखेडे सुद्धा पुढे आल्या। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार असल्याचं संगीता वानखेडे यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी जरांगेंवरही टीकास्त्र डागलं। मराठा आरक्षण विधेयक मांडल्यानंतर विरोधक काहीच बोलले नाहीत, मात्र बाहेर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत नरेश मस्के यांनी विरोधकांवर टीका केली। दरम्यान मराठा आरक्षण विधेयकाचा निकाल जर चुकीचा असेल तर ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करावं, त्याचबरोबर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही याबाबत मराठ्यांनी भूमिका घ्यावी असं देखील नरेश मस्के म्हणाले। जरांगे पाटील सारखे भूमिका बदलत असतात, त्यांच्या मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे आहेत, वाढतच चाललेल्या आहेत, त्या कधीच संपणार नाहीत असा टोला छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर लगावला। कायदा मंजूर झाल्यानंतरही जरांगे पुन्हा का आंदोलन करतायत? त्यांनी मराठा समाजाला न विचारता आंदोलनाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे वृद्धांना आंदोलनात उतरवणं योग्य नाही असा आरोप भुजबळांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कथित 127 कोटीच्या घोटाळा प्रकरणी 43 प्राध्यापकांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे। या चौकशीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून विद्यापीठ प्रशासनाने 43 पैकी 40 प्राध्यापकांना दोषमुक्त केले आहे। गडचिरोलीतील माओवाद प्रभावित भागात घनदाट जंगलात एका दिवसात पोलीस ठाणं उभारण्यात येत आहे। दरम्यान माओवाद्यांकडून हल्ल्याचा धोका असल्यानं गडचिरोली पोलिसांनी अमेरिकन सैन्यांकडून वापरण्यात आलेल्या मॅकबॉल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। नांदेडमधील गुरुद्वारा परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं हटवण्यात आलंय। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर पालिकेनं कारवाई करत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवलं। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यामध्ये बदल करण्यात आला असून हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात आमदार सत्यजित तांबेंनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी हा मार्ग संगमनेरमधूनच नेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरोधात पोलिसांनी तक्रार केली, पालकांनी तक्रार केली आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक सतत बेधुंद अवस्थेत असतात त्यांचे व्हिडिओ सुद्धा पालकांनी रेकॉर्ड केले। या शिक्षकांवर कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षण विभागानं दिलं आहे। मेळघाटातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांकरता अखेर वसती शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून ही मुलं शाळेपासून वंचित आहेत। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ही शाळा भरवण्यात येते। अकोल्यातील पातूर पोलीस ठाण्याजवळ शहाबाबू उर्दू हायस्कूल इथल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांच्या वेशात कॉपी पुरवणाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली। बुधवारी झालेल्या 12वीच्या पहिल्या पेपरच्या वेळी हा तोतया हवालदार विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना आढळून आला होता। लातूरात 12वीच्या परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आलाय। बुधवारी झालेल्या पहिल्या पेपरवेळी कॉपीची 14 प्रकरणं उघडकीस आली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कॉपी पुरवण्याकरता तरुणांची धावपळ दिसून आली। त्यामुळे विभागीय कार्यालयानं नेमलेली भरारी पथकं काय करतायत असा सवाल विचारला जातोय। वाहन चालकांना शिस्त लावण्याकरता नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे। त्याअंतर्गत 20 दिवसांमध्ये तब्बल 66 लाखांचा दंड वसूल करण्यात आला।
पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळे ड्रग्सचा महापूर वाहतोय, त्यामुळे पुण्यात पब नकोच अशी भूमिका काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली. 4,000 कोटी रुपयांचा ड्रग्स सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे अशी टीका त्यांनी केली. पुण्यामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहे, त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत बोलताना सरकारवर हल्लाबोल केला. जीवाला जीव देणारी माणसं आता राहिली नाहीत असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला. आता फक्त जीव घेणारी माणसं राहिली असून त्यांना 50 खोके लखला बसो असा कोचक टोलाही त्यांनी लगावला. बुलढाणा मातोळा रोडवरील बालाजी मंदिराजवळ उद्धव ठाकरेंच्या स्वागताकरता लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले. या घटनेनंतर ठाकरे गटाच्या वतीनं संताप व्यक्त करण्यात आला. आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतून महाराष्ट्राला एक सिरीज बाहेर काढू शकते असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. आजही महिलांना लोकसभा आणि राज्यसभेत आरक्षण मिळालं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत राजकारण्यांनी बांधलेल्या जातीयतेच्या भिंती पडत नाहीत तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असा निर्धारही त्यांनी केला. काँग्रेसनं आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे झिशान सिद्दीकींनी संताप व्यक्त केला. शासनाविरोधात शिवसेनेविरोधात बोलल्यास पक्षातील वरिष्ठ नेते रोखायचे असा टोलाही असा आरोपही त्यांनी केला. रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले. शरद पवारांनी उमेदवार उभा केला की अपक्ष उमेदवारही अर्ज करायचा आणि तो अजित पवारांना भेटत होता असा आरोप रोहित पवारांनी केला. महाविकास आघाडीत त्यांना किती जागा मिळतील याची त्यांनी चिंता करावी. याशिवाय स्वतःला दादा ही उपाधी दिल्यानं कोणी दादा होत नाही असा टोला सुनील तटकरेंनी रोहित पवारांना लगावला. बार्शीतील भाजप पदाधिकारी किरण कोकाटे यांनी स्वतःच्या रक्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चित्र साकारलंय. बार्शी शहराला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे चित्र साकारण्यात आलं. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत द्यावी या मागणीकरता काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वडवड बंडा विरोधात ठाकरे गटाकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. हिंगोलीच्या डिग्रसवाडी या गावातील हनुमान मंदिरासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण केलं. ग्रामसेवकांनी सरपंचाच्या बनावट स्वाक्षऱ्या करत कारभार केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ग्रामसेवकांविरोधात सदस्य आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीकरता गोंदियात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी अडवणूक केल्यानं शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले. भुसावळमध्ये कुंदकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कलश पूजन आणि शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले. खासदार रक्षा खडसेंनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अकोल्यातील विवरा या गावात सोपाननाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. या शंकरपटामध्ये 100 पेक्षा जास्त बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. नागरिकांनी या शंकरपटाला भरघोस प्रतिसाद दिला. राज्यामध्ये निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. एक मोठी बातमी या घडीची. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे द्यावे अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टर सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत. या आंदोलनानं रुग्णसेवेवर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे. आपत्कालीन सेवा सुरू ठेवून बाह्य रुग्ण विभागात निवासी डॉक्टर सेवा देणार नाहीत. सरकारकडून लेखी आश्वासन आणि आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारांबळ आहे. तर शासनाच्या प्रती आमच्या ह्या मागण्या आहेत की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचं हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे. ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो तर विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा 2 महिने 3 महिने हा प्रलंबित आहे. तर तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या 10 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळाला पाहिजे. ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे.
आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की 2020पासून आमचा जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं ते 2020पासून विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे. तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी अशा प्रामुख्याने 3 मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. अच्छा. इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये परत एकदा स्वागत. आता उर्वरित बातम्या. लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून पडून अभियंता तरुणीचा मृत्यू झालाय. साक्षी रमेश खोरे असं तरुणीचं नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर DY पाटील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती. शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिला बाहेर काढलं. नागपूरमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरता पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचं साहित्य आणि बाईक आणि एका कारची चावी सापडली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.